बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ मित्रांनो, सर्वप्रथम जिजाऊस अभिवादन करून आज आपण सर्वजण लखुजी राजे जाधव, त्यांचे दोन सुपुत्र अचलोजी राजे, रघोजी राजे आणि त्यांचे नातू यशवंत राजे यांची 25 जुलै 1629 रोजी निजामशाहीने किंवा निजामशहाने दगाबाजीने जी निघृण हत्या केली, त्यानिमित्ताने त्यांचा स्मृतिदिनानिमित्तानं त्या सर्वांना अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत. मी पुरुषोत्तम खेडेकर आपल्या सर्वांच्या वतीने या महामानवांना विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे आपल्याला सिंदखेड राजा येथे लखुजी राजे जाधवराव यांच्या समाधीस्थळी जमून त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करता येत नाही आणि याच कारणाने गेले 2 वर्षापासून जे काही आपण ऑनलाईन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कार्यक्रमांचं आयोजन करतो, त्याच प्रकारे आज आपण फेसबुक लाईव्ह शिवांजली अर्पण करण्यासाठी जमलेलो आहोत. आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा शिवांजली अर्पण करतो. यदू कुलभूषण प्रबोधन या ग्रुपचे सर्वेसर्वा आणि प्रमुख लखुजी राजे जाधवांचे थेट वंशज भागवतराजे जाधव व त्यांचे सहकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेले सर्व जाधव कुटुंबातील जगभरातील जाधव मंडळी, जे जे प्रेक्षक आपण आहात ते सर्व प्रेक्षक मंडळी, ऑनलाईन सर्व जॉईन झालेले बंधू आणि भगिनींनो, मी पुरुषोत्तम खेडेकर आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपण सन 1993 पासून सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव सुरू केलेला आहे, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. या निमित्ताने जिजाऊंचे कार्य व इतिहास आपल्याला समजून घेता आला. ही एक प्रक्रिया आहे. यातून इतिहासकार व चरित्रकार निर्माण झाले. यांच्याकडून इतिहासाचे काही पुनर्लेखन झालेले आहे, चरित्रलिखाण सुद्धा झालेलं आहे आणि हे सर्व सुरूच आहे. मित्रांनो, असे म्हणले जाते की मराठ्यांच्या मध्ययुगीन कालखंडामध्ये आपसात ज्या लढाया झाल्या, एकमेकांच्या विरोध त्यांनी जे काही शस्त्रे चालवली, राजकारण केलं, कूटनीती केली, त्यापैकी 25% जरी प्रसंग किंवा दुर्घटना
आपण टाळू शकलो असतो तर आज कदाचित जगावर 100% मराठ्यांचेच साम्राज्य असते, परंतु तसे झाले नाही. कारण की पुन्हा असेही म्हटले जाते की मराठे युद्धात जिंकतात परंतु तहात हारतात. वर्तमानामध्ये मराठा आरक्षणाची हारलेली लढाई आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि त्याचं कारणही तेच आहे की आपण तहात हारलो. याशिवाय एकत्रित न येता, एकत्रित न लढता अनेक गटतट, अनेक नेते निर्माण झाले. कोणी निनावी होते, कोणी बेनामी होते, कोणी नावाने होते आणि परिणामी आज त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते आपण आज पाहत आहोत. मित्रांनो, सिंदखेड राजा येथे असंख्य इतिहासकालीन, विशेषतः मध्ययुगीन कालखंडातील लखुजीराजे जाधव यांच्या काळातील असंख्य असे शिल्पे आहेत. त्यापैकी अत्यंत देखणं आणि सर्वात मोठं शिल्प लखुजीराजे जाधवराव यांची समाधी आहे. मित्रांनो, ही मराठ्यांची समाधी जगातील एकमेव अत्यंत सुस्थितीत असलेली आणि सर्वात मोठी लढाई ही समाधी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 25 जुलै 1629 रोजी निजामशहाने देवगिरी किल्ल्यामध्ये कपटाने लखुजीराजे जाधवराव व त्यांचे 2 पुत्र अचलोजी राजे, राघोजी राजे व ज्येष्ठ पुत्र दत्ताजींचे सुपुत्र म्हणजेच लखुजीराजेंचे नातू यशवंतराव यांची निघृण हत्या केली होती. त्यानंतर लखुजीराजेंचे लहान बंधू जगदेवराव यांनी या जगप्रसिद्ध समाधीचे बांधकाम केले होते. त्या काळी निजामशहा विरोधात असताना, मोगलशाही, आदिलशाही अत्यंत पॉवरफुल आणि विरोधी असताना जगदेवरावांनी एवढी मोठी समाधी बांधली. जवळपास 10 वर्ष या समाधीचं काम चाललेलं आहे. यावरून त्या काळी लखुजीराजेंनी निर्माण केलेली आर्थिक व सैनिकी ताकद किती मोठी असावी हे आपल्याला कल्पना करता येऊ शकतं. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, दुर्दैव म्हणजे ज्या देवगिरी किल्ल्यामध्ये लखुजीराजे जाधवराव व त्यांचे कुटुंबातील 3 सदस्यांची निघृण हत्या केलेली आहे किंवा केलेली होती, तो देवगिरी किल्ला त्या काळातला एक अजिंक्य किल्ला म्हणून ओळखला जातो. त्या काळी आदिलशाही असेल, निजामशाही असेल, कुतुबशाही असेल किंवा मग अगदी इतर कोणी असतील, या कोणी अनेक प्रयत्न करूनही देवगिरी किल्ला सहजासहजी जिंकता आलेला नव्हता. निजामशाहीचे लोकही सुमारे 12-15 वर्ष हा किल्ला जिंकण्यासाठी अथक प्रयत्न करत होते, परंतु हा किल्ला त्यांना जिंकता आला नाही. हा किल्ला जिंकून घेण्याचं काम निजामशाहीची मनसब 1570 मिळताच वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी 1572 लखुजीराजे जाधवांनी जिंकून घेतला आणि निजामशाहीमध्ये सामील केला. दुर्दैवाने याच किल्ल्यामध्ये 1629 25 जुलै म्हणजे आजच्याच दिवशी त्याच निजामशहाने लखुजीराजेंची निघृण हत्या केली. त्यावेळेस त्यांचं वय 80 वर्ष होतं आणि किल्ला घेतला त्यावेळेस 22 वर्ष होतं, म्हणजे जवळपास 60 वर्षानंतर ही दुर्घटना घडलेली आहे. मित्रांनो, लखुजीराजे जाधवराव हे मराठेशाहीच्या निर्माणातील एक महत्त्वाचे व्यक्ती होते, परंतु दुर्दैवाने त्यांचा सविस्तर इतिहास समोर आलेला नाही. आज आपण अर्ध्या पाऊण तासामध्ये या निमित्ताने लखुजीराजे जाधवांचं स्वकर्तृत्व, स्वबळ आणि मराठेशाही निर्माण करण्यामध्ये त्यांनी दिलेलं योगदान जे आहे याबद्दलची धावती माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
मराठेशाही निर्माणामध्ये भोसले कुळाचा वाटा मोठा आहे, याबद्दल कोणाचं काही दुमत नाही. पण भोसलेंना उभे करण्यामध्ये लखुजी राजे जाधवराव यांचे मोठे योगदान आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. यादवांचा इतिहास हा भोसले पूर्व इतिहास आहे, परंतु आपले तिकडे लक्ष गेलेले नाही. महाराष्ट्रातील देवगिरी राजधानी असलेले यादवांचे स्वतंत्र साम्राज्य सुमारे 12व्या शतकाच्या आसपास अखेरीपर्यंत 1990-92च्या दरम्यान निर्माण झालेलं आहे. आणि पुढे आपल्याला सर्वांना इतिहासामध्ये वाचलेलं आठवत असेल, दिल्लीचा अल्लाउद्दीन खिलजी 1296-97च्या दरम्यान त्याने आक्रमण केलं आणि देवगिरी ताब्यात घेतलं. पुढे काही देवाणघेवाण होत राहिली, परंतु 1315-18च्या दरम्यान यादवांचं देवगिरीचं साम्राज्य नेहमीसाठी नष्ट झालं आणि मराठेशाही म्हणा किंवा यादवांचं साम्राज्य बुडालं. परंतु यादवांकडे काम करत असलेले जे विविध मराठे होते, कर्तबगार मराठे होते, शूर पराक्रमी अत्यंत स्वाभिमानी सरदार होते, ते सगळे विखुरले गेले. खूप काही निवडक लोक खिलजीशी संगनमत करून त्याच्याकडे गेले, परंतु बरेचसे लोक त्यांच्यापासून दूर गेले. त्यापैकीच एक घराणे यादवांचे होते. हेच यादव घराणे पुढे जाधव झाले. 1318मध्ये महाराष्ट्रातील मराठेशाही यादवांची बुडाल्यानंतर, ते साम्राज्य नष्ट झाल्यानंतर आपल्याला इतिहासामध्ये आठवत असेल 1335च्या दरम्यान दक्षिण भारतामध्ये तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर, ज्याला आपण हम्पी म्हणून आज ओळखतो, त्या ठिकाणी विजयनगर नावाचं विजयनगरचं एक साम्राज्य निर्माण झालं. ते अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे चाललं. परंतु 1565मध्ये 23 जानेवारीला पुन्हा एकदा निजामशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही एकत्रित आले आणि विजयनगरचं साम्राज्य तालकोटराच्या लढाईमध्ये संपलं. पुन्हा एकदा तिथे काम करत असलेले जे मराठा सरदार होते हे पुन्हा अस्वस्थ झाले, इतस्ततः इकडे तिकडे फिरले. त्यापैकी पवार निंबाळकर असतील, जाधवराव असतील, हे भोसले असतील, पायगुडे असतील, असे बरेचसे मराठे आणि इतर सरदार हे पुन्हा विखुरले गेले. त्यापैकीच एक यादव वंशामध्ये 1550च्या दरम्यान हे घराणं उदयास आलेलं आपल्याला दिसतं. परंतु त्यांचा इतिहास जर आपण बघितला तर हा बराचसा जुना आहे. यादवांचं साम्राज्य नष्ट झाल्यापासून यादवांचं, जे पुढे जाधव म्हणून ओळखल्या जातात, साम्राज्य निर्माण झालेलं आहे. आणि सूर्यवंशीय भोसले हा विस्तार त्याच्यानंतरचा आहे. यादव जे आहेत हे स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज मानतात. म्हणजे यादव हे घराणे हे श्रीकृष्णाचं घराणं आहे, हे आपल्याला सर्वांना महाभारतामध्ये ऐकून माहीत आहे, वाचून माहीत आहे. त्याचप्रमाणे भोसले स्वतःला हे सूर्यवंशीय समजतात. असं जरी असलं तरी हे दोघेही जवळचे रक्ताचे, नात्या गोत्यातले, संबंधातले होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच यादव वंशात सुमारे 1550 दरम्यान लखुजीराजे जाधवराव यांचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव विठोजी राजे तर आईचे नाव ठाकराई राणी होते. त्यांच्या जन्म ठिकाणाबद्दल अजून वेगळे वेगळे अंदाज आहेत, परंतु त्यांच्या वडिलांनी 1550मध्ये सिंदखेड राजा हे त्यांच्या जहागिरीमध्ये असलेले एक गाव होतं आणि त्यामुळे कदाचित लखुजी राजेंचाही जन्म या सिंदखेड राजामध्ये झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. लखुजी राजेंच्या पूर्वजांचा इतिहास समजल्याशिवाय आपल्याला इतिहासात किंवा मराठेशाहीमध्ये या यादव कुळाचा, जाधव कुळाचा किंवा लखुजीराजे जाधव यांचा सहभाग कसा असू शकतो हे समजायला येणार नाही. मित्रांनो, 1318मध्ये
यादवांचं साम्राज्य नष्ट झालं 1335मध्ये, विजयनगरचं साम्राज्य निर्माण झालं, त्याच दरम्यान गोविंददेव यादव नावाचे 1336 ते 1360मध्ये हे प्रथम पुरुष लखुजी राजे जाधव यांचे पूर्वज मानले जातात. दुसरे ठाकूरजी यादव हे 1380 ते 1440च्या दरम्यान होऊन गेलेले आहेत. भूतजी यादव हे 1440 ते 1500च्या दरम्यान होऊन गेले. त्यानंतर अचलोजी जाधव, बहुधा यानंतर यादवांचं जाधव झालं आणि अचलोजी जाधव हे 1500 ते 1540 या दरम्यान होऊन गेले. आणि विठोजी जाधव हे लखुजी राजे जाधव यांचे वडील, यांचा कार्यकाळ 1540 ते 1570 हा आहे. 1540ला विठोजी जाधवराव यांना निजामशाहीतील जहागीर मिळाली, देशमुखी मिळाली आणि त्याचा विस्तार बराच मोठा होता. त्यातील एक वतन हे सिंदखेड राजाचं होतं. त्यामुळे 1540 ते 1570 या दरम्यान लखुजी राजेंचे वडील विठोजी राजे यांच्या काय म्हणू आपण जहागिरीमध्ये सिंदखेड राजा किंवा त्यावेळेस फक्त सिंदखेड म्हटलं जायचं हे गाव येत होतं. हे गाव त्यांच्या जहागिरीत असल्यामुळे, तिथे बऱ्यापैकी त्यांचा वावर असल्यामुळे, त्यांचं कुटुंबही तिथे राहत असल्याने कदाचित लखुजी राजेंचाही जन्म या सिंदखेड राजामध्ये झाला असावा असं आपण मान्य करायला काही हरकत नाही. वडील विठोजी राजे यांचा 1570मध्ये मृत्यू झाला आणि केवळ 20 वर्षाचे लखुजी राजे या 5000 मनसबदारी जी आहे वडिलांची, त्याचे मनसबदार बनले. ह्याचा अर्थ असा की 1550 ते 1570 ह्या 20 वर्षामध्ये लखुजी राजेंना त्यांचे आईवडील आणि विशेषतः वडील विठोजी राजे यांनी सर्व प्रकारचं राजनैतिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि शास्त्रांचं सर्व काही शिक्षण दिलेलं होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वयाच्या 20व्या वर्षी निजामशाहीमध्ये 5000 मनसबदार म्हणून लखुजी राजे जाधवराव यांनी चार्ज घेतला आणि केवळ 2 वर्षामध्ये मग सांगितल्याप्रमाणे 1572मध्ये लखुजी राजेंनी देवगिरी हा अजिंक्य किल्ला जिंकून घेतला आणि निजामशाहीमध्ये तो सामील केला. यामुळे निजामशाह खुश झाला आणि वयाच्या 22व्या वर्षी लखुजी राजे यांना 10,000 मनसबदारी दिल्या गेलेली आहे. त्याचा विस्तार किती होता तर 9 सरकार, 28 महाल व 56 चावड्या ही एक मोठी वंश परंपरागत जहागीर त्यांना मिळाली होती. हे आपल्याला लखुजी राजे यांचं यश लक्षात घेतलं पाहिजे. याचप्रमाणे स्वपराक्रमावर पुढच्या कालखंडामध्ये सिंदखेड राजा आज जे आहे या सिंदखेडमध्ये जे काही वतन होतं त्यांनी मिळवलं. पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसतं की 1450मध्ये जे सिंदखेडचं वतन काजींकडे गेलेलं होतं ते हस्ते परहस्ते पुढे जात जात पुढच्या कालखंडामध्ये मुळे नावाच्या ब्राह्मण कुटुंबाकडे हे सिंदखेड राजाचं देशमुखीचं वतन चालत आलेलं होतं. परंतु 1575च्या दरम्यान किंवा 1570च्या नंतर केव्हा तरी म्हणा 72-75च्या दरम्यान मुळे या कुटुंबामध्ये कोणी कर्ता पुरुष नव्हता. कर्ते पुरुष मरण पावलेले होते आणि पुढे पुरुष मूल कुठलाही वतनदार त्यांच्याकडे वंश नसल्यामुळे ढोणे नावाच्या त्या परिसरातील एका वतनदारांनी किंवा तिथल्या मालगुजारांनी काही कुकर्म केलं आणि ते वतन सिंदखेड आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तिथल्या ज्या विधवा महिला होत्या त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुळे कुटुंबातील या सर्व महिलांनी लखुजी राजांकडे तक्रार केली आणि त्यांना सांगितलं की असं हा ढोणे जो आहे तो आम्हाला धमकावतो आहे आणि आमच्याकडे आता कोणी वंश नाही, कुळ नाही, काय करावं काय नाही. त्यावेळेस लखुजी राजांनी त्यांना सांगितलं
की मी तुम्हाला पूर्णपणे संरक्षण देतो, तुम्ही मुळे ब्राह्मण आहात, त्यामुळे ढोणेला हरवून तुमचं वतन परत घेईल, परंतु तुम्हाला जरी वतन दिलं तरी तुमच्याकडे कोणी कुळपुरुष नाही, कोणी त्याला पुढे चालवणारा नाही, त्यामुळे तुमचं वतन मला द्या आणि त्या बदल्यात तुम्हाला नेहमीसाठी पूर्ण काळ धार्मिक अधिकार पूजा पाते करण्याचे आणि त्या बदल्यात तुम्हाला काही थोडंफार पुन्हा जमीन व जुमला वगैरे काही गावं लावून दिल्या जातील, अशा पद्धतीने ते ठरलं. आणि लखुजी राजांनी ढोणेंना हरवलं, मारलं आणि सिंदखेडचं वतन त्यांच्या पुन्हा असलेल्या जुन्या वतनामध्ये ते समाविष्ट करून घेतलं, आपल्याला माहीत झालं पाहिजे. हे झाल्यानंतर लखुजी राजांनी आपली राजधानी सिंदखेड राजा येथे हलवली. सिंदखेड त्यावेळेस एक लहानसं गाव होतं, पण सिंदखेड म्हणूनच ओळखलं जात होतं. आणि लखुजी राजे यांच्याकडे परंपरागत त्यांना राजे ही पदवी मिळालेली होती. त्यांच्यासोबत आलेलं सैन्य, मग सांगितलं आपण की त्यांच्याकडे 15,000, 12,000, 24,000 पुढे जे वाढलेली त्यांची मनसबदारी आहे, सैनिकांची आहे. तर त्या काळामध्ये सिंदखेड राजाची लोकवस्ती ही सुमारे 45,000 किंवा 50,000च्या दरम्यान होती. अशा सिंदखेड ठिकाणी त्यांनी त्यांची राजधानी हलवली आणि मग सिंदखेडचं नाव सिंदखेड राजा हे झालेलं आहे. निजामशाहीतील मातब्बर घराणे वनगोजी नाईक निंबाळकर हे पवार म्हणून होते, परंतु त्यांना पुढे निंबाळकर म्हणून ओळखलं जातं. वेरूळचे मालोजी राजे भोसले हे लखुजी राजांचे सहकारी होते. एवढंच नाही तर हे तिघेही जवळचे रक्ताचे नातेवाईक आहेत, आपण लक्षात घेतलं पाहिजे. वनगोजी नाईक निंबाळकर आजचं जे फलटण म्हणून आपण ओळखतो, या फलटणचे होते. त्यांच्याकडे सुद्धा यादवांच्या सारखी जुनी एक चांगली परंपरा चालत आलेली होती. याच निंबाळकर घराण्यातील म्हाळसाराणी यांचा विवाह हा लखुजी राजेंसोबत, तर दीपाराणी यांचा विवाह मालोजी राजेंसोबत झाला होता. तिघांचाही आपसात समन्वय होता, तसेच निजामशाहीत तिघांचाही मोठा दबदबा होता. तिघेही समवयस्क होते, समविचारी होते, स्वतंत्र विचारी होते आणि मराठेशाही निर्माण झाली पाहिजे याबाबत सर्वांचं एकमत होतं. आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण व्हावं यासाठी वेळोवेळी त्यांनी आपसामध्ये चर्चा केलेल्या होत्या. असे असले तरी निंबाळकर, जाधव व भोसले यांचा पराक्रम पाहून, यांची एकजूट पाहून निजामशहा आणि आदिलशहा हे सर्वच आपसामध्ये अत्यंत चिंतित झालेले होते, अस्वस्थ होते आणि प्रामुख्याने निजामशहा मनातून हादरलेला होता. हे तिघे जर एकत्र आले तर निजामशाहीचा ताबा घेऊ शकतात, निजामशाही नष्ट करू शकतात, ही भीती निजामशहाच्या मनात घर करून होती. आणि याच भीतीपोटी निजामशहा हे तिघे एकत्र येऊ नयेत असे कारस्थानही रचत असे. आणि याच भीतीतून पुढे शहाजीराजे आणि लखुजीराजे एकत्र आल्यानंतर पुढे लखुजीराजेंची हत्या झालेली आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा ह्या अत्यंत उमद्या त्या काळातल्या अधिकाराधिष्ठित मोठ्या वतनाचे मालक असलेल्या शहाजीराजे आपला लखुजीराजेंचा विवाह म्हाळसा राणींसोबत झाला. त्यांना एकूण 5 अपत्ये झाली. त्यापैकी पहिले म्हणजे सर्वात थोरले हे दत्ताजी राजे यांचा मृत्यू देवगिरीवरच 1620 खंडागळे जे प्रकरण घडलेलं आहे त्या समयी झालेला आहे. दुसरे अचलोजी राजे यांचा मृत्यू लखुजी राजेंच्या सोबतच 25 जुलै 1629 रोजी त्या तांडात झालेला आहे. तिसरे बहादूरजी राजे हे लखुजी राजेंचे कनिष्ठ बंधू जगदेवराव यांना मूलबाळ नसल्यामुळे त्यांच्याकडे दत्तक गेले होते असं मानले जाते. आणि चौथे रघुजी राजे हे सुद्धा लखुजी राजेंच्या सोबत देवगिरीवर त्या हत्याकांडात मारले गेले. 5वी सुकन्या जिजाऊ जे आपल्याला सर्वांना राजमाता, राष्ट्रमाता म्हणून आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान म्हणून आपण स्वीकारलेलं आहे. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा इथे झाला आणि 17 जून 1674 रोजी जिजाऊंचं निधन पाचाड येथे कोकणात
रायगडच्या पायथ्याशी झालं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर मित्रांनो, असे हे शूरवीर लखुजीराजे जाधवराव यांचं कार्यकर्तृत्व त्या काळी वाढत असतानाच सन 1605 लखुजीराजेंना निजामशहाने 15,000च्या मनसबदारीसह वजीरपद दिलेले होते, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच वर्षी 1605 जिजाऊ आणि शहाजीराजे यांचा विवाह निश्चित झाला. सिंदखेड राजा येथे आपल्याला सर्वांना ऐकून माहिती आहे. मालोजीराजे, शहाजीराजे, जिजाऊ, लखुजीराजे या सर्वांच्या एकत्रित बैठकीमध्ये हा विवाह निश्चित झाला आणि हा विवाह वेरूळला मोठ्या धूमधडाक्यात करायचा असा लखुजीराजे आणि मालोजीराजे यांनी निश्चित केलं. परंतु त्याच वेळेस अचानक काही युद्धाचा प्रसंग आला आणि मालोजीराजेंना इंदापूर इथे लढण्यासाठी जावं लागलं, निजामशाही वाचवण्यासाठी जावं लागलं. आणि 1605 त्या लढाईमध्ये दुर्दैवाने मालोजीराजेंचं निधन झालं, ते मारले गेले आणि त्यामुळे तो विवाह 1605 न होता लांबणीवर पडला. पुढे 1610 वेरूळ देवगिरी येथे थाटामाटात शहाजीराजे व जिजाऊ यांचा शिवविवाह संपन्न झाला होता. स्वतः निजाम बादशहा आणि शेकडो विविध जे काही जहागीरदार, इनामदार, सरदार होते ते या शिवविवाहासाठी उपस्थित होते. त्या सर्वांनी लखुजीराजेंचे अभिनंदन केले, कारण की अभिनंदन करण्याचा तर सारखा तो प्रसंग होता. यापूर्वी निजाम बादशहा कधीही कोणत्याही सरदाराच्या किंवा जहागीरदाराच्या कुटुंबातील विवाहासाठी प्रत्यक्ष स्वतः उपस्थित राहिलेला नव्हता. यामुळे लखुजीराजेंचं वजन मोठं वाढलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जिजाऊ व शहाजी विवाहामुळे भोसले आणि जाधव कुटुंब पुन्हा एक झाले, जवळ आले आणि लखुजीराजेंचे बळ वाढले. यामुळे निजामशहा पुन्हा एकदा अस्वस्थ झाला. त्याची चिंता वाढवणारे त्यांच्या अवतीभोवती जे कोणी इतर लोक होते, सरदार होते, विशेषतः मुस्लिम जे काही सरदार होते, त्यांनी कान भरायला सुरुवात केली आणि लखुजीराजे जाधवराव उद्या आपल्याला जड होऊ शकतात, जाधव आणि भोसले जर एक झाले तर अडचण येईल, अशा पद्धतीने त्याचे कान भरायला सुरुवात केली. आणि यातूनच 1620 निजामाने एका बैठकीसाठी काही चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे देवगिरीवर दरबार बोलावलेला होता. तो दरबार सुटल्यानंतर सर्वजण हसत खेळत आनंदाने परतत असताना त्याच दरम्यान सरदार खंडागळेंचा हत्ती बिथरला आणि तो सुसाट सुटला. त्यामुळे रस्त्यात येणारे अनेक लोक चिरडले गेले, मारले गेले आणि जिकडे तिकडे हाहाकार निर्माण झाला. हे पाहून लखुजीराजेंच्या सोबत त्यांचे पुत्र दत्ताजी राजे आलेले होते. त्यांना राग आला आणि त्यांनी हत्ती मारावा म्हणून आपली तलवार काढली आणि हत्तीची सोंड त्यांनी छाटली. हे पाहून शहाजीराजेंच्या सोबत शहाजीराजेंचे चुलत बंधू संभाजीराजे हेही आलेले होते. त्यांनी बघितलं की असा हा एक अत्यंत उमदा हत्ती आणि एक तरुण हा या हत्तीवर चालून जातो आहे, हत्ती मारल्या जाऊ नये म्हणून ते त्यांना अडवायला गेला. तोपर्यंत हा एक दुर्घटना होऊन गेलेली होती. हा राग अनावर होऊन संभाजीराजेंनी म्हणजे शहाजीराजेंच्या चुलत भावांनी आपली तलवार काढली आणि दत्ताजीराजेंवर चालवली. दत्ताजीराजे मरण पावले. लखुजीराजे बरेच पुढे गेलेले होते. त्यांच्या कानावर हा सगळा किस्सा गेला आणि आपला सुपुत्र दत्ताजीराजे मारले गेले हे त्यांना समजतात. ते धावत धावत परत आले. कोण आहे, कोणी ते मारलं म्हटल्यानंतर त्यांना समोर दिसलं. संभाजीराजे कुठलाही विचार न करता लखुजीराजेंनी आपली तलवार काढली आणि संभाजीराजेंवर चालवली. संभाजीराजे तिथे मारले गेले. अशा पद्धतीने जाधव कुळातील
थोरले सुपुत्र दत्ताजी राजे आणि भोसले कुळातील शहाजी राजे म्हणजे लखुजी राजेंच्या जावयाचे चुलत बंधू संभाजीराजे हे तेथे मारले गेले. नाही म्हटलं तरी काहीही कारण असलं तरी एका कुटुंबातील एक एक कर्ता पुरुष इथे एकमेकांकडून मारला गेलेला होता. पुन्हा शहाजीराजे अस्वस्थ झाले आणि सासरे आणि जावई यांच्यामध्येही थोडीशी बाचाबाची झाली, थोडी मारामारी झाली. मारामारी इन द सेन्स तलवारबाजी झाली. त्याचाही थोडासा धावता वार शहाजीराजेंना लागला. तोपर्यंत काय झालं अशी एक थातूरमातूर चर्चा करत करत निजामशाह बाहेर आला आणि सर्वांना थांबवलं. परंतु कितीही नाही म्हटलं तरी एकमेकांच्या विरोधात नाराजी निर्माण करणारं बीज टाकण्यामध्ये या निजामशहाला थोडंफार यश आलं होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीने काही वर्ष का होईना शहाजीराजे आणि सासरे लखुजीराजे जाधवराव यांच्यामध्ये थोडंफार मतभेद निर्माण झालेले होते, हे आपल्याला सर्वांना ऐकून माहिती आहे. तर 1620चा हा प्रसंग, त्यामुळे 1621मध्ये लखुजीराजेंनी निजामशाही सोडली आणि मोगलशाहीत गेले. पुढे शहाजीराजे आदिलशाहीत गेले. आदिलशाही आणि निजामशाही आणि मोगलशाही, कुतुबशाही ह्या 4-5 शाहीशिवाय त्यावेळेस काही विशेष काही नव्हतं. स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी सगळे मराठे एकत्र येत नव्हते, अशा काही अडचणी होत्या. पुढच्या कालखंडामध्ये आदिलशाही व मोगलशाहीची लढाई झाली. आपल्याला सर्वांना भातवडीची 1624ची लढाई माहिती आहे. मोगलांच्या बाजूने लखुजीराजे जाधवराव आणि आदिलशाहीच्या बाजूने शहाजीराजे भोसले यांनी या लढाईमध्ये भाग घेतलेला आहे. अत्यंत तुंबळ युद्ध झालं, परंतु लखुजीराजे जाधवराव यांनी आपल्या जावयाला जिंकावं या उदात्त हेतूने या लढाईतून माघार घेतली किंवा आपला पराक्रम थोडासा कमी केला आणि ही लढाई अशा पद्धतीने मोगल हारले किंवा शहाजीराजे जिंकले आणि लखुजीराजे हारले, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यावेळेस लखुजीराजे हे मोगलशाहीत होते आणि मोगलशाहीमध्ये त्यांच्याकडे 24,000ची मनसबदारी होती. अत्यंत मोठे म्हणजे अगदी सर्वात मोठे असे मातब्बार अशी हे लखुजीराजेंची त्यावेळेसची परिस्थिती होती. त्या दरम्यान आता लखुजीराजे हे दक्षिण भारतातील सर्व शहांच्या नंतर एकमेव असे वजनदार सरदार झालेले होते, जहागीरदार झालेले होते. एवढंच नाही तर त्यांच्या तिन्हीही पुत्रांना आणि नातवंडांनाही वेगवेगळ्या छोट्या मोठ्या देशमुख्या वतनदाऱ्या किंवा जहागीरदाऱ्या मिळाल्या होत्या आणि सर्वच शूर होते, पराक्रमी होते. त्यामुळे लखुजीराजेंचा एक अत्यंत वचक निर्माण झालेला होता. मोगलशाह असतील, निजामशाह असतील किंवा कुतुबशाह असतील, हे सर्वच सर्व लखुजीराजेंना अत्यंत टरकून होते. याच संधीचा फायदा घेऊन लखुजीराजेंच्या मनामध्ये आपलं स्वतःचं सिंदखेड राजा परिसरामध्ये साम्राज्य निर्माण करावं, आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण करावं, ही एक कल्पना आलेली असावी आणि त्याच कल्पनेच्या आधारावर एक आपलं स्वतंत्र राज्य स्थापन करण्याच्या साठी आवश्यक असणारी काही सामुग्री तयार करावी. यातून लखुजीराजेंनी आपण ज्याला भुईकोट किल्ला म्हणतो असा एक अत्यंत प्रचंड मोठा भुईकोट किल्ला बांधण्याच्या कामात सुरुवात केली. आज काळा कोट म्हणून जो ओळखला जातो, अर्धवट बांधकाम झालं, तो सुरुवात केली की जर उद्या आपलं स्वतंत्र साम्राज्य निर्माण झालं, स्वराज्य निर्माण झालं, तर आपल्याला अत्यंत सुरक्षित अशी जागा असली पाहिजे. म्हणून राजवाड्याच्या बाजूला एक स्वतंत्र असा जो काळाकोट आपल्याला दिसतो आहे, त्याचं काम लखुजीराजांनी सुरुवात केली. हा भुईकोट किल्ला पूर्ण झाला असता तर लखुजीराजे जाधव यांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं असतं किंवा ते ताकदवान झालेले असते. ही भीती या निजामशहांना खूप वाटू लागली
पुढच्या कालखंडामध्ये काही बदल झाला आणि शहाजीराजेसुद्धा त्यांचा पराक्रम खूप गाजू लागला आणि त्यांनाही काही कारणाने निजामशाहीत यावं लागलं. निजामशाहीत आता हे पुन्हा सासरे आणि जावई लखुजीराजे जाधवराव आणि शहाजीराजे एकत्रित आले. 1624 नंतर 27-28च्या दरम्यान एकत्र आले. इकडे भुईकोट किल्ल्याचं बांधकाम जोरात सुरू होतं. ती भीती निजामशहाला अस्वस्थ करत होती. निजामशहाने लखुजीराजेंना निरोप पाठवून ते बांधकाम बंद करण्याची सूचना केली. काम बंद जरी केलं तरी धीम्या गतीने का होईना ते सुरूच होतं आणि या दरम्यान लखुजीराजे आणि शहाजीराजे एकत्र आले. निजामशाहीमध्ये दोघेही एकत्र येऊ लागले, हिंडू लागले, फिरू लागले आणि पुन्हा एकदा निजामशाहीच्या सरदारांमध्ये, निजामशाहीच्या कुटुंबामध्ये, निजामशाही दरबारामध्ये कुजबूज सुरू झाली की लखुजीराजे जाधवराव आणि शहाजीराजे भोसले हे सासरे आणि जावई एकत्र झालेले आहेत. लखुजीराजे जाधवराव यांनी एक मोठा भुईकोट किल्ला बांधायला सुरुवात केलेली आहे. सिंदखेड राजा येथे स्वतंत्र साम्राज्य निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याशिवाय शहाजीराजे हे सुद्धा स्वतंत्र विचारसरणीचे आहेत. त्यांनी सुद्धा आदिलशाहीत, मोगलशाहीत, निजामशाहीत स्वतःची एक दरारा निर्माण केलेला आहे. आता हे दोघे जर एकत्र आले तर मराठेशाहीचं स्वराज्य निर्माण होईल आणि निजामशाही, आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही या सगळ्याच्या सगळ्या संपतील. या भीतीपोटी सर्व अस्वस्थ झाले आणि हे कसं करावं, काय करावं, काय समजावं या भीतीपोटी शहाजीराजे आणि लखुजीराजे जाधवराव यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्नसुद्धा निजामशहाने केला, परंतु ते होऊ शकलं नाही. त्यावर एक युक्ती त्यांनी शोधली. शहाजीराजे दक्षिणेमध्ये मोहिमेवर असताना लखुजीराजेंना निजामशहाने सिंदखेड राजावरून तुमचा विशेष सन्मान करायचा आहे, विशेष तुम्हाला अधिकार द्यायचे आहेत, दरबारामध्ये तुम्हाला काही सूत्रे द्यायची आहेत, सल्लामसलत करायची आहे, या विविध प्रकारचे निरोप दिले आणि भेटीसाठी देवगिरी येथे बोलावले. आता आपला मान सन्मान होणार आहे, आपल्याला अजून विशेष अधिकार मिळणार आहेत, काही आपल्याशी सल्लामसलत स्वतः बादशाह करणार आहे. ह्या आनंदापोटी लखुजीराजे जाधवराव निजामशहाच्या भेटीला जात असताना एकटेनं जाता सहकुटुंब गेले. स्वतः म्हाळसा राणी सोबत घेतल्या. दत्ताजीराजे मरण पावलेले होते, परंतु त्यांचा पुत्र होते यशवंतराव, त्यांना घेतलं. एक नातू यशवंतराव, दुसरा मुलगा अचलोजीराजे जाधव आणि तिसरा मुलगा रघोजीराजे जाधव आणि आपले बंधू जगदेवराव असा मोठा काफिला घेऊन एक आनंदोत्सव आहे. या आनंदाने लखुजीराजे देवगिरीकडे आले, मुक्काम केला, निरोप दिला आणि एके दिवशी देवगिरीवरून निजामशहाने लखोजीराजेंना भेटीसाठी सल्लामसलत करण्यासाठी यावं असा निरोप पाठवला. लखुजीराजे जाताना स्वतःसोबत 2 पुत्र अचलोजीराजे, रघुजीराजे आणि नातू यशवंतराजे यांना घेऊन गेले. तिथे मुख्य दरवाजामध्ये जाताच यापूर्वी कधी न घडलंय असा एक चमत्कार घडला की तेथील चौकीदारांनी, सरदारांनी या चौघांनाही तुमची सर्व शस्त्र इथे काढून ठेवा, निशस्त्र आज बादशहाला भेटायला जायचं आहे, नवीन नियम झाले वगैरे वगैरे सांगितलं आणि सर्वांचे शस्त्र अगदी छोटे छोटे सुद्धा तिथे काढून घेण्यात आले. चौघांना पुढे घेऊन जाण्यात आलं. राजदरबारामध्ये प्रवेश केला, मुजरे झाले आणि निजामशहा
एक मुत्सद्यासारखं कुत्सित हास्य केलं, या बसा असं बोलल्यासारखं केलं. आत आलं. सर्वजण आत येत असतानाच निजामशहा थोडं काम आहे असं सांगून दरबारातून उठून आत जायला लागले आणि आत गेले. आणि त्याने जे काही कटकारस्थान रचलेलं होतं की आजूबाजूला शस्त्रधारी त्याचे जे काही सैनिक म्हणा, चौकीदार म्हणा, जे लपवून ठेवलेले होते त्यांना टाळी वाजून इशारात केला गेला. तो इशारा समजतात आणि ऐकताच सर्व शस्त्रधारी निजामशहाचं सैनिक या चौघांवर तुटून पडलं. निशस्त्रधारी या चौघांनी आपापल्या परीने जमेल तो प्रतिकार केला. त्या सैनिकांच्या हातच्या काही तलवारी हिसकावून घेऊन त्यांचे सुद्धा त्यांनी मुर्दे पाडले. परंतु संख्येने हे चौघे आणि पुढचे 400-500 पेक्षा जास्त निजामशहाचे सैनिक थोड्याच वेळात लखुजी राजे जाधवराव, त्यांचे सुपुत्र अचलोजी राजे, रघुजी राजे आणि नातू यशवंत यांचे मुर्दे पडले. तो दिवस होता आजचाच 25 जुलै 1629. स्थळ होतं किल्ले देवगिरी, तिथला निजामशहाचा दरबार. तोपर्यंत हाक्कार झाला, काहीतरी गडबड झाली, ही चर्चा सुरू झाली, बोंबाबोंब सुरू झाली. आणि बाहेर बंधू जगदेवराव यांना निरोप मिळाला, माहिती मिळाली की आपले बंधू आणि इतर सर्व जाधवराव कुटुंबातील तिघेही मारले गेलेले आहेत. मोठ्या मुश्किलीने त्या सर्वांनी आवरसावर केली. म्हाळसा राणी आणि त्यांनी थोडशा वेगळ्या पद्धतीने सर्व प्रेते ताब्यात घेतली आणि धावपळ करत सर्वजण त्याच दिवशी सिंदखेड राजाला पोचले. सर्व अंत्यविधी केले आणि आज आपल्याला जी दिसते ती समाधी 1640 दरम्यान पूर्ण केलेली आहे. ही समाधी बंधू जगदेवराव यांनी सुरू केली आणि त्यांनीच पूर्ण केलेली आहे. या समाधीमध्ये लखुजी राजे, त्यांचे 2 पुत्र अचलोजी राजे, रघुजी राजे आणि नातू यशवंत राजे या चौघांची समाधी आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, काळा कोटचा अर्धवट भाग आपण सर्वांनी पाहिलेला आहे. अभेद्य असा हा काळा कोट निर्माण करण्यामध्ये लखुजी राजेंची जी भावना आणि भूमिका होती ती आपल्याला सर्वांना समजून घेतली पाहिजे की यामागे निजामशाही बळकट करणे हा उद्देश नव्हता, तर स्वतःचं जाधवांचं साम्राज्य निर्माण करणे, बळकट करणे आणि सुरक्षित करणे हाच लखुजी राजेंचा मूळ उद्देश होता. शहाजीराजेंना हे निश्चित माहीत होतं आणि शहाजीराजेंसोबत त्यांनी सल्लामसलतही केलेली होती. आपल्याला लक्षात येईल की जर शहाजीराजे 1636 मध्ये, पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला दिसतं की 1633 मध्ये निजामशाही ही बाल मुर्तजा याला आपण मांडीवर बसून शहाजीराजेंनी जिवंत ठेवलेली होती. जर कदाचित 1628 मध्ये किंवा 29 मध्ये शहाजीराजे आणि लखुजी राजे किंवा लखुजी राजेंची हत्या झाली नसती आणि लखुजी राजे जर जिवंत असते तर लखुजी राजे आणि शहाजीराजे यांनी 1636 साली मराठ्यांचं साम्राज्य, मराठा स्वराज्य निर्माण केलेलं असतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे लखुजी राजेंचं योगदान हे मराठेशाही निर्माणामध्ये, स्वराज्य निर्माणामध्ये खूप मोठं होतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. असे हे आपल्या सर्वांचे महामानव लखुजीराजे जाधवराव यांना विनम्र श्रद्धांजली, शिवांजली आपल्या सर्वांच्या वतीने अर्पण करत असताना शेवटच्या समारोपामध्ये आपण सिंदखेड राजा
व जाधव घराणे याची थोडक्यात माहिती घेऊया. सिंदखेड राजा हे गाव काजी घराण्याला 1450च्या दरम्यान बहामनी राजांनी त्यांना एक जहागीर म्हणून दिलेली होती. आपण लक्षात घेतलं पाहिजे. या काजी घराण्यातील सध्या एक काजी तिथे आहेत, आपल्याला सर्वांना माहिती आहे. दरवेळेस आपल्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी असतात आणि हे काजी साहेब आपल्या सिंदखेड राजाचे नगराध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत. तर सुमारे 100 वर्ष या काजी घराण्याकडे सिंदखेड राजा राहिले आणि 1550च्या दरम्यान किंवा 1540च्या दरम्यान विठोजी राजे जाधव यांच्याकडे या सिंदखेड राजाचा किंवा सिंदखेडचा कारभार आलेला हे आपल्याला दिसते आहे. तो 1724पर्यंत या जाधव घराण्याकडे सिंदखेड राजा 1740 किंवा 1550 ते 1724. 1724ला मोगलांचा जो निजामुद्दीन एक सरदार होता औरंगाबादला, तर पुढे मोगलशाही ही बऱ्यापैकी खिळखिळी झाल्यानंतर त्यांनी स्वतःला स्वतंत्र जाहीर केलं आणि हैदराबादला जाऊन त्यांनी स्वतःच्या नावाने 1724मध्ये निजामशाही ही स्थापन केली आणि मोगलशाहीत असलेलं जे सिंदखेड राजा होतं ते त्यांनी स्वतःकडे हैदराबादच्या निजामाकडे गेलेलं आहे 1724मध्ये. 1770मध्ये शिंदेंनी निजामांकडून सिंदखेड राजा जिंकून घेतलं. ते सुमारे 1803पर्यंत हे शिंदेंकडे होतं आणि 1803मध्ये पुन्हा निजामांनी हे म्हणजे हैदराबादच्या निजामांनी हे सिंदखेड राजा जिंकून घेतलेला आहे. 1851मध्ये सिंदखेड राजातून जवळपास सर्वचे सर्व जाधव बाहेर पडले आणि हद्दपार केल्या गेले म्हटलं तरी हरकत नाही. आणि निजामशहाच्या पराभवानंतर पुढे हे सिंदखेड राजा आपल्या इंग्रजांच्या ताब्यात गेलेला हे आपल्याला दिसतं आहे. इंग्रज काळामध्ये सिंदखेड राजाची वाताहत झाली. तशी 1724 नंतर किंवा 1851 नंतर म्हणलं प्रामुख्याने तरी चालेल. शेवटचे जाधवराव ज्यावेळेस सिंदखेड राजातून बाहेर पडले तेव्हापासून सिंदखेड राजाची वाताहत झाली. सिंदखेड राजा हे अट्टल गुन्हेगारांचं एक गाव बनलं. हद्दपारी झालेले लोक तिकडे येऊ लागले, लूटमार करणारे लोक तिकडे येऊ लागले, कारण की तिथे कोणीही जबाबदार वतनदार मालक तिथे शिल्लक राहिलं नव्हतं. अशा या सिंदखेड राजामधून हळूहळू जाधवराव बाहेर पडले आणि आता त्यांच्या जाधवांच्या ज्या वंशजांच्या प्रमुख शाखा मानल्या जातात त्यामध्ये सिंदखेड राजाहून बाहेर पडलेले आडगाव राजा, इनगाव राजा, उमरद देशमुख, देवळगाव राजा, मेहुणा राजा आणि बाहेर सगळीकडे हे जे जाधव आहेत हे आपल्याला दिसत आहेत. हे सर्व जाधव यादव कुळाचे असून सध्या आपल्याकडे जेवढे कोणी जाधव आहेत या सगळ्यांचा कुळपुरुष मूळ पुरुष हे लखुजीराजे जाधवराव आहेत. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या अंगाने मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला की सर्व जाधवांनी एकत्र यावं. 25 जुलैला जाधव कुळ मेळावा घ्यावा आणि हा सर्व इतिहास नवपिढीला समजावा याच विचाराने 25 जुलैला दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करतो आपण. हा 1 दिवसाचा कार्यक्रम 15 वर्षापासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सुरू झाल्यानंतर जाधवरावांनी एकत्रित यावं आणि हा कार्यक्रम मोठ्या भव्य प्रमाणामध्ये साजरा करावा. एवढंच नाही तर वेगवेगळे गट तयार करावेत. इतिहास लेखक, चरित्र लेखक, इतर काही कलाकार असतील यांच्या माध्यमातून सिंदखेड राजाचा, लखुजीराजे जाधवरावांचा इतिहास जगासमोर न्यावा. आजही आपल्याला जे काही माहिती आहे तो खूप थोडंसं आहे. हे पुढे कसं नेता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी माझी सर्वांना विनंती आहे. आद्यपुरुष लखुजीराजे जाधव यांचे स्मरण करत असताना त्यांच्याप्रती आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करावी. इतिहासाचे संशोधन करावे ही मराठा सेवा संघाची एक भूमिका आहे. हे कार्य चालू जरी असलं तरी अतिशय संथ गतीने सुरू आहे असे लक्षात येते. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आता आपण सर्वांनी आपसातील मतभेद विसरून जावेत.
जे कोणी जाधव आजूबाजूला असतील, जाधवराव असतील, या सर्वांनी आपसातील मतभेद विसरावेत, एकत्र यावेत. यापूर्वी तुमच्याकडचं जे काही थोडंफार ऐतिहासिक कागदपत्र, साहित्य, मूळ कागदपत्र होते ते काही लोक घेऊन गेलेले आहेत. त्यांचा आधार घेऊन त्यांनी तुम्हाला इतिहास लिखाण करून देण्याचं मान्य केलं होतं, परंतु तसं झालेलं नाही. ते केवळ जाधवांबद्दल झालेला अशातला भाग नाही, तर सर्वच मराठे अगदी छत्रपतींच्या घराण्यापासून ते शेवटच्या शिपायापर्यंत जे काही तुमच्या घरामध्ये कागदपत्र होते, दस्तावेज होते, इतर काही सामुग्री होती, ती काही RSSच्या लोकांनी तुमच्याकडून घेऊन गेले आणि आता ती नष्ट करण्यात आलेली आहे. आता थोडाफार जो काही IQ म्हणा, काही अर्धवट लिखित म्हणा, नाटकं म्हणा, कादंबऱ्या म्हणा, यातून आपल्याला लखुजी राजे जाधवरावांच्या बद्दलचा, जिजाऊंच्या बद्दलचा इतिहास म्हणा, चरित्रात्मक काही माहिती मिळते. ती आपल्याला अजून विस्तारित करणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबातील लोकांना समजणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्व जाधवांनी जातपात, धर्म, वंश, प्रांत, भाषा याच्या पलीकडे जाऊन सर्व जाधवांनी एकत्र यायला पाहिजे. आणि विशेषतः भागवतराजे जाधव, प्रशांतराजे जाधव, आडगावच्या सर्व जाधवरावांना, सिंदखेड राजाच्या जाधवरावांना आणि सर्वच जाधवरावांना माझी या निमित्ताने विनंती आहे की तुम्ही पुढाकार घ्या, एकत्र या. 12 जानेवारीला तुम्हाला काही अडचणी असतील तर तुमच्या सोयीने का होईना 25 जुलैला तुम्हाला एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीने काही कार्यक्रम करावेत. सतत कार्यक्रम ठेवले, चर्चा केली तर आपण पुढे जाऊ शकू. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सुमारे 25 वर्षापूर्वी जिजाऊ जन्मोत्सवाची सुरुवात सिंदखेड राजा येथे जेव्हा केली, त्यावेळेस सिंदखेड राजासह परिसरातील अनेक लोकांनी नावं ठेवले, हसत होते की इथे यायला गाड्या नाहीत, रस्ते नाहीत, प्यायला पाणी नाही, थांबायला जागा नाही. या परिस्थितीमध्ये हे काय करणार आहेत? ह्या जर आपण परिस्थिती पाहिली तर आज 25 वर्षानंतर जगभरामध्ये जिजाऊंचं नाव घेतल्याशिवाय कोणालाही 2 पावलं पुढे जाता येत नाही. जिजाऊसारखी अत्यंत प्रखर अशी सुपुत्री देणाऱ्या, सुकन्या देणाऱ्या त्यांचे वडील लखुजीराजे जाधवराव हे किती मोठे असतील, त्यांचं कार्यकर्तृत्व किती मोठं असेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजही आपल्या मुलींना घोड्यावर बसवावं की नाही, पोहायला शिकवावं की शिकू नये, खेळायला शिकवावं की शिकू नये. सध्या ऑलिम्पिक्स चालू आहेत, जपानमधल्या ऑलिम्पिक्समध्ये आपल्या मुलींना पाठवावं की पाठवू नये, अशा पद्धतीचा विचार करणारे मराठे लक्षात घ्या. 400 वर्षापूर्वी लखुजी राजेंनी आपली एकुलती एक मुलगी, आपली एकुलती एक सुकन्या जिजाऊ यांना सर्व प्रकारचं लष्करी, मुलकी, धार्मिक, इतर सर्व शिक्षण दिलं. आणि अशा जिजाऊंनी पुढे आपला पुत्र आणि आपले पती शहाजीराजे, पुत्र शिवबा यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा जिजाऊंचे पिताश्री लखुजीराजे जाधव यांच्याप्रती आपण सर्वांनी विनम्र होऊन कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, साहित्य निर्माण केलं पाहिजे, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ. धन्यवाद.